आपल्याकडे आढळणारा मोठ्या प्रमाणातला कॅन्सर म्हणजे गर्भाशय तोंडाचा कॅन्सर. गर्भाशय तोंडाचं कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण आहे म्हणजे त्याच्यामध्ये लवकर लग्न होणं, वारंवार गर्भपात होणं, खूप मुलं होणं आणि जो काही शरीर संबंध यायला पाहिजे तो वयाच्या कमी वयामध्ये येणं आणि तो मल्टिपल पार्टनर म्हणजे खूप लोकांशी येणं. या ज्या 4-5 गोष्टी आहेत त्या संदर्भात जे लोक आहेत त्यांच्यासाठी याचं जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये गर्भाशय तोंडाचा कॅन्सर होतो म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं पांढऱ्या अंगावर जाऊ लागतं. नंतर ब्लिडिंग जे होतं ते नेहमीच्या पाळीसारखं होत नाही. त्याच्यामध्ये समजा थोडा टच झाला शरीर संबंध करताना किंवा तपासताना त्याच्यामधून लगेच ब्लिडिंग होऊ लागतं. त्याला वास वेगळ्या प्रकारचा एक वास येतो. त्याच्यामध्ये प्रोटीनस किंवा फिशी असा प्रकारचा ओडर त्याला स्मेल असा येतो. कंबर दुखण्याचं लक्षण असतंच, त्याच्याबरोबर पोटातही भयंकर प्रमाणात दुखतं आणि विशेष करून पाळी गेल्यानंतर एक 5-6 वर्षांनी म्हणा ह्या प्रकारचं लक्षण दिसायला लागतं आणि मग त्यावेळेला आपण जर ती स्त्री डॉक्टरांकडे गेली त्याला त्याच्या प्रकारची आपण तपासणी करून गर्भाशय तोंडाचा कॅन्सर आपण पाहू शकतो.